नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये मानसिक टेन्शन हे वाढत चाललेलं आहे. हे जे मानसिक टेन्शन वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी बरेच तरुण मंडळी हे व्यसनाच्या अधीन जाताना आपण पाहतो. गावाकडची टपरी असो किंवा गावाकडचा कट्टा असो किंवा शहराकडची टपरी असो, या दोन्ही ठिकाणी बीडी, तंबाखू किंवा सिगारेटसारखे जे औषधी सिगारेटसारखे ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचं सेवन फार जास्त प्रमाणात होत असताना आपण पाहतो. प्रेक्षको, याचा जणू काही एक फॅशनच झालेला आहे असं आपल्याला वाटतं. हे जे फॅशनसारख्या गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्याचदा कॅन्सर, त्यासोबतच हृदय आणि फुफ्फुसांच्या विविध आजारांना कारणीभूतसुद्धा असतात. प्रेक्षको, 31 मे हा जो दिवस आहे हा जगभरामध्ये जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. आता या दिवसाचं महात्म्य काय आहे, त्यासोबतच तंबाखू संबंधीचे कोणते समज आहेत आणि कोणते गैरसमज आहेत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. विषय आहे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर मंगेश पेडणेकर सर आणि डॉक्टर प्रकाश गुप्ता सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण ओळख करून घेऊया. डॉक्टर मंगेश पेडणेकर सर हे हिलिस सेक्सरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ नवी मुंबई येथे डायरेक्टर असून ते एपिडेमिओलॉजिस्ट आणि इम्प्लिमेंटेशन सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांचे रचना, अंमलबजावणी आणि मूल्यमापन यामध्ये 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. विशेषतः तंबाखू नियंत्रण, पोषण, शारीरिक हालचाल आणि संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य रोगांच्या अभ्यासात विशेष रुची आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणातील कोहोर्ट स्टडीज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणे तसेच कार्यस्थळ आणि समुदायातील यादृच्छिक हस्तक्षेप चाचण्या यांचे नेतृत्व केलेले आहेत. त्यांच्या नावावर 140हून अधिक पियर रिव्ह्यूड शोध निबंध आहेत आणि त्यांनी अनेक प्रतिष्ठित इंटरनॅशनल जर्नल्ससाठी समीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेम्पेर, फिनलँड इथून एपिडेमिओलॉजीमध्ये डॉक्टरेट आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिजनल डिरेक्टर्स अप्रिसिएशन अवॉर्ड आणि UICC जेनेवा इकडून ICRETT फेलोशिप अशा मान्यताही मिळवल्या आहेत. आपले जे दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर प्रकाश गुप्ता सर, हे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि 2004 पासून हिलिस सेक्सरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी अमेरिकेतील नामांकित जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधून DSc म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली असून त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि WHO मध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून मोलाचे योगदानसुद्धा दिलेले आहे. भारतातील सार्वजनिक ठिकाणांवर व विमानांमध्ये झालेल्या धूम्रपान बंदी, तंबाखूच्या पाकिटांवरील 85% चित्रमय इशाऱ्यांची सक्ती तसेच सिगारेट बॅन यामध्ये सरांच्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. 500हून अधिक वैज्ञानिक प्रकाशनाचे लेखक असलेले सर यांना WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड आणि अमेरिकन कॅन्सर सोसायटीचा प्रतिष्ठित लुथर टेरी अवॉर्डने गौरवण्यात आलेले आहे. सरांची ओळख ही आपल्याला झालीच आहे. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, पुन्हा एकदा तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. सर, आता सगळ्यात पहिले प्रश्न मी पेडणेकर सर तुम्हाला विचारतो. सर, तंबाखू ही जी एंटिटी आहे याच्याबद्दल तर आयुर्वेदामध्ये पण कधी म्हणजे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे फार पूर्वी नाही पण हल्ली तरी त्याचं मेन्शन आलेलं आहे. तर तंबाखू याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये मेन्शन असूनसुद्धा ह्याच्याबद्दलची अशी जनजागृती वगैरे कसे काय झाली नाही किंवा हा एवढा वाईट का आहे याबद्दल जरा सांगा. ओके, सर्वप्रथम दूरदर्शनला धन्यवाद की आज 31 मे
हा जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून जो जगभरामध्ये साजरा केला जातो, त्यानिमित्ताने दूरदर्शनने हा कार्यक्रम आज ऑर्गनाईज केल्याबद्दल. जसं तुम्ही विचारलं आहे की तंबाखूच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांबद्दलच्या चुकीच्या धारणा आहेत. त्यामध्ये आयुर्वेदाचा आणि तंबाखूचा हा जो संबंध जोडला गेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आयुर्वेदाला हिस्ट्री आहे हजारो वर्षांची आणि तंबाखू भारतामध्ये जो आलेला आहे तो जवळजवळ त्याचा जर मागे गेलं तर जास्तीत जास्त 500 वर्षाचा इतिहास तुम्हाला दिसू शकतो. त्याच्या आधी तंबाखूचा भारताच्या इतिहासामध्ये कुठेही त्याच्याबद्दलची काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आयुर्वेद आणि तंबाखूचा जो संबंध जोडला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. बरोबर आहे. बट आता गुप्ता सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की जर तंबाखू एवढा वाईट आहे तर मग सायंटिस्टनी याचा शोध आधी का नाही लावला, याबद्दल जरा सांगा. वेरी गुड क्वेश्चन. ऐसा तंबाकू शरीर पे जो प्रभाव डालती है उसको जानने उसमें समय लगता है. जो इन्फेक्शस डिजीज़ होती है, बैक्टीरिया होता है, वायरस होता है, उसका जो प्रभाव होता है शरीर पे वो तुरंत एक दिन के अंदर 1-2 दिनों में दिखने लगता है. तंबाकू का प्रयोग सबसे ज़्यादा शुरू हुआ था द्वितीय विश्व युद्ध के समय, जबकि सैनिकों को तंबाकू की सिगरेट राशन के रूप में वितरित की गई थी. तो उस दशक से तंबाकू का प्रयोग आदमियों में, सिपाहियों में काफ़ी ज़्यादा हो गया था. लेकिन जो इसके बारे में पता चला कि लंग कैंसर होता है वो सन 40 के दशक में पता होना शुरू हुआ. 50 के दशक में कंफर्म हुआ कि हाँ इससे लंग के फेफड़ों का कैंसर होता है. और 60 के दशक में बड़े बड़े शोध प्रबंध आ गए कि इससे फेफड़ों का कैंसर और दूसरी बहुत सी बीमारियां होती है. तो उसमें समय लगता है शुरू करने में, तंबाकू शुरू करने में, और उसका असर शरीर पर देखने में 20-25 साल तो लग ही जाते हैं. बरोबर आहे. प्रेक्षको, आपल्याला सरांनी एवढी महत्त्वाची माहिती सांगितली आहे की हे रिसर्च जे झालं हे रिसेंट रिसर्च झालेले आहेत. फार पूर्वी तसा शोध तेवढा लागला नव्हता. आता पेडणेकर सर, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे. आता आपण उद्याच्या दिवशी म्हणजे 31 मे या दिवशी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा करतो, जगभरातच साजरा करतो. तर या दिवसाचं महात्म्य काय आणि हा दिवस का साजरा केला जातो, याबद्दल जरा सांगा. ओके. आता तो साजरा करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण, आता मी जे काही नंबर तुम्हाला सांगेल त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हा आपण जागतिक तंबाखू विरोध दिवस का साजरा करतोय. जगभरामध्ये साधारणतः जवळजवळ 130 करोड लोक तंबाखूचं सेवन कशा ना कशा तरी फॉर्ममध्ये करत असतात. आणि त्या 130 करोड लोक जे तंबाखूचं सेवन करत आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 26 ते 27 करोड लोक एकट्या भारतामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्याचं नेचर आपल्या भारतामध्ये तंबाखू आणि तंबाखू जसं जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी फक्त सिगरेट स्मोकिंग केली जाते. पण भारतामध्ये जो तंबाखूचं प्रमाण आहे तो सिगरेट स्मोकिंग हे खूप छोट्या प्रमाणात आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले जे स्मोकलेस टोबॅको जसं म्हणतात मिश्री आहे, तुमचा खैनी आहे, गुटखा आहे, त्याचबरोबर तुमचं बीडी स्मोकिंग हे खूप जास्त प्रमाणात वापरलं गेलं जातं. त्यामुळे भारतामध्ये तंबाखूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला खूप जास्त चॅलेंजेस येत असतात आणि त्याच्यामध्ये एवढी व्हरायटी आहे. तर ग्लोबल लेवलला जर बघितलं तर सिगरेट स्मोकिंग हा एकच प्रॉब्लेम आहे. पण नॅशनल लेवलला जर तुम्ही बघितलं तर आता त्याच्यामध्ये पण आपल्या राज्यामध्ये तंबाखूचा प्रकार बदलत जातो. जसं नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये तुम्ही ऐकलं पण नसेल की तंबाखू टोबॅको वॉटर म्हणून फॉर्ममध्ये केला जातात, गुडाखू म्हणून फॉर्म केला पाहिजे. काही ठिकाणी खैनी आहे, काही ठिकाणी पूर्वी दंतमंजन, लाल दंतमंजन किंवा तशा प्रकारच्या प्रमाणात त्याच्यामध्ये पण तंबाखूचा वापर केला जात होतो. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मिश्री यूज ती खूप कॉमन आहे. आणि लोकांना जर आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांना हे माहीतच नसतं की ते तंबाखूचं सेवन करतायत. ते काय विचार करतात की मी दात घासण्यासाठी दंतमंजन लावत आहेत. जेव्हा आम्ही काही ग्रामीण लोकांमध्ये किंवा गावातल्या लोकांबरोबर जेव्हा चर्चा केली तर तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की त्या लोकांना हे माहीतच नाही की ते कोणतं व्यसन करतायत. त्यांना वाटतं आणि त्यांना विचारलं तर तुम्ही हे कसं चालू झालं तर आमच्या घरामध्ये आमची आजी पण तेच करत होते, आमच्या आजोबा पण तेच करत होते, वडील त्यानुसार आपल्याकडे तो तंबाखू आपल्या हळूहळू याच्यामध्ये इंटिग्रेट केला गेला आहे. आता ह्या तंबाखूचं जर बघितलं सर्व स्तराच्या लोकांमध्ये त्याचा इम्पॅक्ट आहे. गरीबातला गरीब असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत असू दे. त्यामुळे ह्याचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात हे केलेला असतो. आणि त्यामुळे हा 31 मे हा जगभरामध्ये जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्याहीपेक्षा खूप जास्त भारतामध्ये त्याचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात आहे. बरोबर आहे.
भारतामध्ये लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे, वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच जगभराचं जे स्टॅटिस्टिक्स आहेत किंवा पर्सेंटेज आहे त्यापेक्षा भारतातलं पर्सेंटेज फार जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. तर सर असं म्हणतात की अति सर्वत्र वर्ज्येत, म्हणजेच अति तिथे माती असंही म्हणतात. तर आता तंबाखूचं जे सेवन करणारे व्यक्ती असतात ते तंबाखूचं सेवन फार कमी प्रमाणात करतात युजली. तर यामध्ये असा वेगळा विचार का केला जातो याबद्दल जरा सांगा. तुम्हालाच प्रश्न. हो, ओके. आता तुम्हाला जसं म्हणतात ना की आपण म्हणतो की नाही, चांगल्या सवयी हळूहळू वाढवल्या तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होतो. बरोबर. त्याचंच हे एक उदाहरण तंबाखू किंवा तंबाखूचा कोणत्याही प्रमाणात जर तुम्ही दिवसातून एकदा घेताय त्याचा हळूहळू दिवसातून 5 वेळा होणार, दिवसातून 10 वेळा. जसं सिगरेट किंवा बिडी स्मोक करणार आहे, प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा जेव्हा ते सुरुवात करते तेव्हा ती एक पफ किंवा एक सिगरेट किंवा एक बिडीच्या फॉर्ममध्ये सुरू करते, पण दिवसातून. आणि त्याला कळत सुद्धा नाही की ते दिवसातून 40 किंवा 50 किंवा 2 किंवा 3 पाकिटं तो कधी स्मोक करायला लागतो. तर हे असं स्लो पॉयझन आहे की माणसाला समजा, जसं सरांनी मगाशी सांगितलं, डॉक्टर गुप्ता सरांनी सांगितलं की ह्याचा प्रभाव दिसायला 20 ते 25 वर्ष लागतं. आणि हा सर्वात मोठा त्याच्यामधला प्रॉब्लेम आहे लोकांना समजण्यासाठी. कारण आपल्याला जर कोणी सांगितलं की मी तुला सायनाईडची गोळी देते ज्याचा तू 30 सेकंदामध्ये तुला मृत्यू होणार आहे, तर लोक घाबरतात. हे सायनाईडपेक्षा पण घातक हा तंबाखू आहे, पण त्याचा इफेक्ट दिसायला तुम्हाला 20 ते 25 वर्ष लागतात. त्यामुळे लोकांना वाटतं की नाही ठीक आहे, मी 20-25 वर्ष पुढे काय होणार आहे ते मला माहीत नाही. त्यामुळे एवढ्या लांबचा विचार करण्याची आपल्याला सवय नसते, म्हणून लोकांना वाटतं की त्याचा आपण यूज केला तरी 20 वर्षानंतर बघता येईल. पण 1 सिगरेट घ्या किंवा 10 सिगरेट घ्या, तिथे कोणत्याही प्रमाणात तुम्ही अर्धी सिगरेट जरी पिली आणि रोज पिली आणि समजा 5 वर्ष पिले तर तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम हा होणारच आहे. त्यामुळे कोणत्याही फॉर्ममधला तंबाखू कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात नाही, तो कोणत्याही प्रमाणात घेतला तर तुमच्या शरीरावर कुप्रभाव हा दिसणारच आहे आणि त्याचे इम्पॅक्ट त्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये जसं म्हणतात तुम्ही दिवसाला 10 सिगरेट गेला, जसं सरांनी सांगितलं त्याचा दिसायला प्रभाव समजा 20 वर्ष लागत असेल, तेच जर तुम्ही दिवसाला 40 सिगरेट केला तर तो ड्युरेशन तो कमी होऊन तुमच्या 10 वर्षामध्ये. आणि ते आता आपल्या भारतामध्ये दिसायला लागलं आहे, कारण तंबाखूचं सेवन जे आहे त्याचं वय जे होतं ते कमी व्हायला लागलं आहे. पूर्वी जे 15-16 वर्षात होतं तर आता 8 ते 10 वर्षामध्ये त्यांचं तंबाखूचं सेवन होतं आहे. त्यामुळे जे पहिले कॅन्सर 60 वर्षानंतर दिसत होते ते आता 40 किंवा 30-35 दिसायला लागले. हा सर्व मोठा त्याच्यामधला घातक परिणाम आहे. इसको मैं थोड़ा सा इसमें ऐड कर देता हूँ. हाँ, बहुत अच्छा बोला है डॉक्टर पेडनेकर ने. लेकिन हमने मुंबई में स्टडी करी और उससे पता लगा कि जो लोग 1 से 5 बीड़ी पीते हैं, जिन्होंने कहा कि हम बीड़ी पीते ही नहीं है, ज़्यादा से ज़्यादा 1-2-5 दिन के अंदर उतनी बीड़ी पी, तो उनके अध्ययन में पता चला कि उनमें भी जो रोगों की और मृत्यु की संभावना काफ़ी ज़्यादा है. तो और अगर ज़्यादा पीते हैं तो थोड़ी और ज़्यादा हो जाती है, उसमें कोई शक की बात नहीं है. पर इवन जो सोचते हैं कि हम बिल्कुल नहीं करते, 1-2-4 पी ली उसमें क्या हुआ, उनको भी संभावना काफ़ी ज़्यादा हो जाती है. बरोबर आहे. डॉक्टर गुप्ता सर, तुम्ही रिस्कबद्दल सांगितलं की एक बिडी पण पिली तरीसुद्धा त्याच्याने पण रिस्क आहेच. आणि भरपूर ठिकाणी आपण बघतो की कोणतीही गोष्ट मॅन्युफॅक्चर होत असते तर त्यामध्ये रिस्क तर हे असतंच. मग तंबाखू आणि धूम्रपान याच्याच बाबतीत हा वेगळा विचार का केला जातो, जास्त असं याच्यामध्ये रिस्की आहे असं का विचार केला जातो, याबद्दल जरा सांगा. बिल्कुल सही. हम कोई भी काम करते हैं, कोई भी उसमें रिस्क तो रहती है. हम कार से इधर जाते हैं उसमें भी रिस्क रहती है, ट्रेन से जाते हैं, प्लेन से जाते हैं, कुछ भी करें थोड़ी रिस्क तो हर काम में रहती है. तैरने जाते हैं उसमें रहती है. तो इसलिए वो इस रिस्क का क्लासिफिकेशन हो सकता है. लेकिन अगर हम तंबाकू का यूज़ करते हैं तो इन सब कामों में जितनी रिस्क हो सकती है ये एक्सीडेंट्स में, उससे कई सैकड़ों गुना ज़्यादा रिस्क है तंबाकू खाने से या तंबाकू को स्मोक करने से. और जो अध्ययन से पता चला है कि 50% लोग जो तंबाकू खाते हैं या पीते हैं उसमें ज़्यादा मृत्यु की, ज़्यादा बीमारियों की संभावना डेफिनेटली हो जाती है. तो इसलिए तंबाकू की रिस्क छोटी सी नहीं है, दूसरी रिस्क के तुलना में काफ़ी ज़्यादा है, बहुत ज़्यादा रिस्क है. बराबर है. जैसे अभी देखा आपने, अभी कुछ दिनों पहले की न्यूज़ खबर थी कि तरबूज खाने से एक फैमिली में मृत्यु हुई. तरबूज खाने से नहीं हुई थी पर अखबार ऐसा मीडिया में आ गया कि तरबूज खाया और मृत्यु हो गई. राइट. तरबूज वालों की गठरी सब बंद हो गए, सब चले गए तरबूज वाले. लोगों ने तरबूज खरीदे, थोड़े दिन तरबूज खरीदना बंद कर दिया. Right. और
जब लेबोरेटरी का आया कि नहीं तरबूज से नहीं, वो कोई वो कारण था, तो हम लोग इतना ध्यान रखते हैं कि इतनी भी रिस्क नहीं लेना चाहते। तो सोचिए ये कितनी बड़ी रिस्क है जिसको कि लोग हम उठा रहे हैं तंबाकू का प्रयोग करके। ओके, आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे। रुपेश गुजराती बोलत आहेत सिन्नरहून। रुपेश जी नमस्कार, आपला प्रश्न विचारा। रुपेश गुजराती बोलतो, नाशिक वेस्ट लालचौक सिन्नर। माझा प्रश्न असा आहे की डिमेन्शिया हा रोग तंबाखूमुळे होऊ शकतो का? ऍब्सेंट माइंड म्हणजे विसर पडणे प्रत्येक गोष्टीची। ओके, आणि त्याच्यानंतर याच्याशी संबंधित कोप्टा ऍक्ट काय? कोप्टा ऍक्ट। ओके, कोप्टा ऍक्ट पेडनेकर, अच्छा गुप्ता सर, आप आंसर करेंगे। उनका क्वेश्चन था कि डिमेंशिया जो है वो होता है क्या तंबाकू सेवन से, और उनका सेकंड क्वेश्चन है कि कोप्टा एक्ट क्या है, इसके बारे में आप जरा बताइए। डिमेंशिया या जैसे अल्जाइमर डिजीज़ बोलते हैं, उसका डायरेक्टली बहुत ज़्यादा संबंध तो नहीं है, पर थोड़ा संबंध है, होता है, पर इतना ज़्यादा नहीं है जितना जैसे लंग कैंसर और हार्ट डिजीज़ का है। और दूसरा प्रश्न जो क्या है? कोटपा है वो तंबाकू नियंत्रण का एक नियम है जिसको कि 2002-2003 में सरकार ने लागू किया था। इसके बहुत सारे हिस्से हैं कि विज्ञापन नहीं करना, बच्चों को तंबाकू नहीं बेचना, और सार्वजनिक स्थानों पे धूम्रपान नहीं करना, पोस्टर्स वगैरह तंबाकू का विज्ञापन नहीं करना। तो इसमें बहुत सारे, इस नियम के बहुत सारे पार्ट हैं, उन सब को लागू किया गया। उन सब के बारे में डिटेल्स भी समय समय पर लोगों को कन्फ्यूज़न होता है कि ये परमिटेड है कि नहीं है, तो उसके बारे में बताया जाता है सरकार के द्वारा। जैसे एक बहुत बड़ा आया था थोड़ा टाइम पहले कि भाई हमारा तो प्राइवेट क्लब है, तो प्राइवेट क्लब में क्या हम नहीं पी सकते क्या सर? सार्वजनिक थोड़ा ही है। तो क्लेरिफिकेशन आया सरकार से कि नहीं, जहाँ कोई भी लोग जा सकते हैं, भले ही अपने अधिकार से जाएं या बिना अधिकार से जाएं, वहाँ पे तंबाकू का सेवन या धूम्रपान अलाउड नहीं है। तो इस तरह से बार बार के क्लेरिफिकेशन आते रहते हैं, पर ये जो कानून है ये तब से लागू है और इसका पालन होना जरूरी है। बरोबर, फार महत्त्वाची माहिती सांगितली। हे जे ॲक्ट आहे हे किती महत्त्वाचं आहे आपल्या भारतासाठी, याबद्दलही डॉक्टर गुप्ता सरांनी सांगितलेलं आहे। प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे आणि आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर। कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर। तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज आपण चर्चा करत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन या विषयाबद्दल। आणि ब्रेकवर जाण्याच्या आधी डॉक्टर गुप्ता सर यांनी सांगितलं होतं की बरेच लोक लहानसुद्धा रिस्क घेताना आपण पाहत नाही, किंवा जीवाला धोका असेल तर ती खूपच काळजी घेतात। डॉक्टर पेडनेकर सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की बरेच लोक त्या कॅटेगरीमध्ये पण येतात, पण बरेच लोक असे पण असतात की तंबाखू खाल्ल्याने माझं पोट साफ होतं किंवा तंबाखू खाल्ल्याने मला खूप आनंद मिळतोय, तर मी ही छोटीशी रिस्क का पत्करू नये? याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे याविषयी? हा खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे की याला आम्ही मिसकन्सेप्शन म्हणजे समाजामध्ये असणारे जे चुकीचे समज या कॅटेगरीमध्ये आम्ही हे करतो की आता जर एक्झाम्पल मी दिलं तर तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना जर बघितलं असतं की आम्ही विचारतो की तुम्ही सकाळी उठल्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये काय करता, तर बरेच लोक सांगतात की सकाळी उठल्यावर मी गरम पाणी पितो, कोण सांगतं मी वॉकला जातो, कोण सांगतं मी पुस्तक वाचतो। आणि कालांतराने जी ही सवय जर तुम्ही वर्षानुवर्ष केली तर त्यांना असं वाटायला लागतं की सकाळी गरम पाणी पिल्यामुळे मला मॉर्निंग मोशन होतं, सकाळी मी चालायला गेल्यामुळे मला भूक लागते। तर ह्या गोष्टी ज्या, जसं उदाहरण आता बऱ्याच लोकांचा चहा पिण्याचा एक टाईम असतो, ऑफिसमध्ये समजा काम करताना 3:30 वाजता ब्रेक होतो, सकाळी 10 वाजता ब्रेक होतो, तर आपली बॉडी आपल्याला सिग्नल द्यायला सुरुवात करते त्याच्या आधीच, आणि हे एक सिग्नल असतो की तुम्ही ते ॲडिक्ट झालेला आहात। आता त्याच प्रकारे तंबाखूच्या बद्दल पण असं होतं, तंबाखू चालू करण्याचे प्रत्येकाचे आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचं कारणं वेगवेगळी असतात। उदाहरणार्थ शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणारी मुलं जी असतात त्यांना स्वतःला समजून घेतलेलं असतं की मला उशिरापर्यंत जर लेट नाईटमध्ये अभ्यास करायचा असेल तर रात्री एक जर सिगरेट पिली तर माझं झोप उडून जाते। उदाहरणार्थ जे ओला उबर किंवा टॅक्सी ड्रायव्हर जे असतात ते स्पेशली जे आउट स्टेशनमध्ये जे ट्रॅव्हल करतात तर त्यांना तंबाखू जेव्हा ते ट्रिप सुरू करतात त्याच्या आधी तंबाखूचा एक हे तोंडामध्ये ठेवून देतात, आणि मग त्यांना सलग जवळजवळ 3, 4 किंवा 5, 7 विदाऊट ब्रेक
त्यांना ड्रायव्हिंग करण्यासाठी इझी होतं. त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तर तेव्हा ते सांगतात की एक प्रॉब्लेम काय की आम्ही जिथे ऑन द वे ट्रॅव्हल करत असतो आणि ज्या गेस्टबरोबर असतो ते गेस्ट समजा खूप महागड्या हॉटेलमध्ये जात असतील तर तिथे आम्ही ते जाऊन तिथे काय खाऊ शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही. तर भूक कमी करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी जर तंबाखू आम्ही तोंडामध्ये ठेवला तर आम्हाला ते फायदेशीर होतं. परत गाडी लॉंग ड्राईव्ह करताना आम्हाला त्रास होत नाही किंवा झोप येत नाही, त्यासाठी पण त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू शकतो. त्यामुळे प्रत्येक वयोगटाची कारणं, आता उदाहरणार्थ घरात काम करणाऱ्या मावशी ज्या असतात तर त्या लोक काम सुरू करण्याच्या आधी एक तंबाखू तोंडामध्ये ठेवून देतात, मग त्यांना ती जी असते ना ती किक मिळत राहते, त्यामुळे ते बऱ्याच लॉंग टार्म मग भूक लागत नाहीत. मग हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्णपणे मिसकन्सेप्शन आहेत. जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की जसं ते कोण सांगतं की सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर मॉर्निंग मोशन मिळतं, तर त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की जगातले सर्व लोक सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात? तर नाही. मग जर ते 5 ते 10% लोक पितात मग बाकीच्या 90 ते 95% लोकांना पण मॉर्निंग मोशन होत आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याचा असं हे होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जे वाटतं की तंबाखूचं सेवन केल्यामुळे मला ही ॲक्टिव्हिटी होते, उदाहरणार्थ पहिल्या काही भागामध्ये तंबाखूचं सेवन करण्यामध्ये दात दुखणे वगैरे, तर त्यांना वाटायचं की तंबाखू लावल्यामुळे माझा दात दुखीचा त्रास कमी झाला आहे. या सर्व ज्या मिसकन्सेप्शन होतात त्या डेव्हलप केल्यामुळे आपण त्या अशा प्रकारचा त्याच्यामध्ये दुःप्रसार होत असतो. आता मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो की हा तंबाखू हा एवढा मोठा प्रॉब्लेम का झाला आहे. आता जगभरामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 70 लाख लोक दर वर्षाला मरण पावतात आणि त्यापैकी जवळजवळ 20% आपल्या एकट्या भारतामध्ये आहेत. त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे. आपण याच्यावरती पुढे चर्चा करूयाच, पण तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नवी मुंबईहून पल्लवी मुळीक बोलत आहेत. पल्लवीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला हा प्रश्न होता की जर हे शरीरासाठी इतकं घातक आहे तर मग त्याचं प्रोडक्शन का थांबवलं जात नाही, त्याची विक्री का थांबवली जात नाही. मार्केटमध्ये जर ते प्रोडक्ट आले नाही तर लोक खरेदी पण करणार नाहीत आणि त्याचा विपरीत परिणाम पण लोकांवरती होणार नाही. धन्यवाद. पेडणेकर सर. ओके, आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न जो तुम्ही विचारलाय खूप चांगला प्रश्न आहे हा, आणि हा सर्वात पहिला विचारण्यात जाणारा प्रश्न आहे. जेव्हा पण आम्ही आता शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम करायला गेलो तेव्हा एज्युकेशन डिपार्टमेंट असू दे, शाळेतले शिक्षक असो, पालक असो, मुलं असोत, आता त्यांना प्रत्येकाला आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही एवढे एफर्ट करण्यापेक्षा त्याचं प्रोडक्शनच बंद करून टाका, मग हा प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होऊन जाईल. आता हे जर खरं असलं असतं, कारण फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की डिमांड आणि सप्लाय, जसं आता आम्ही चर्चा करत होतो आधी हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी यांच्यावर, तेव्हा मी त्यांना तेच बोललो, जोपर्यंत डिमांड आहे तोपर्यंत सप्लाय ही होणारच. आता उदाहरण द्यायचं सांगेल की तंबाखूचं तुम्हाला ॲडिक्शनचं मी हे नेचर सांगतो की करोनाच्या काळामध्ये आपल्याला जेवणाच्या भाज्या मिळत नव्हत्या, फळं मिळत नव्हता, पण तंबाखू जे खाणारे लोक आहेत त्यांना तंबाखू ॲज नीडेड, जेव्हा पाहिजे आणि जसा पाहिजे तसा तो अवेलेबल होत होता आणि तो म्हणतात ना पीक प्राईस, जर 1 रुपयाची वस्तू लोक 10 रुपये काय 50 रुपये देऊन सुद्धा ते खायला तयार असतात, कारण ते त्यांचं जे निकोटीनचं जे डिमांड असते ते एवढं स्ट्रॉंग असते की त्या माणसाला त्यावेळेला दुसरं काहीही सुचत नाही की मला जोपर्यंत माझा तंबाखू मिळत नाही तोपर्यंत मी दुसरं काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, प्रोडक्शन बंद. आता उदाहरण द्यायचं मी सांगेल की बऱ्याचशा राज्यांमध्ये अल्कोहोल बॅन केलेलं आहे, कम्प्लिटली बॅन केलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की त्या राज्यांमध्ये अल्कोहोलचं ड्रिंकिंग कमी झालेलं आहे? रादर ते वाढलेलं आहे. वाढलेलं कशाच्या कॉन्टेक्टमध्ये, तर ब्लॅक मार्केटिंगमध्ये ते अल्कोहोल मिळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे डिमांड आणि सप्लायमध्ये बॅलन्स करणं खूप जरुरी आहे. आपल्याला सप्लाय कमी करायच्या बरोबरच आपल्याला डिमांड कमी करणं जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तंबाखूचे सेवन करणारे लोक आहेत त्यांना तंबाखू सोडण्यासाठी मदत मिळणं खूप जरुरी आहे. आतापर्यंत आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि आमच्यासारख्या अनेक रिसर्चरने मिळून बऱ्याचशा पॉलिसीज बनवल्या आहेत. आता त्या पॉलिसी बनवण्यामागचं कारण हेच होतं की डिमांड आणि सप्लाय दोन्ही पण कमी व्हावं. उदाहरणार्थ एक टॉफी गाईडलाईन्स म्हणून बनवले गेले आहे, टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आता सर्वात पहिला प्रॉब्लेम काय की आपण जे तंबाखूचं सेवन करतायत त्यांना सोडण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे की जे तंबाखूचं सेवन नाही करत आहेत त्यांना आपल्याला तंबाखूचं सेवनापासून दूर ठेवलं पाहिजे. कारण जर प्रपोर्शन बघितलं तर 30% लोक जर तंबाखूचं सेवन करतायत तर 70% लोक जी आहेत त्यांनी अजूनपर्यंत तंबाखूचं सेवन केलेलं नाही आणि आपल्याला त्यांना तंबाखूपासून दूर ठेवायचं आहे. म्हणून हा टॉफीचा जो गाईडलाईन प्रोव्हाइड केला त्याच्यामधली एक लॉ जो आहे कोटपामध्ये की शाळेच्या 100 यार्डच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे तंबाखूचा सेल होता कामा नये किंवा शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूचं कन्झम्पशन होता कामा नये. आता हे उदाहरण मी नेहमी सांगतो की जर हा लॉ
आपण मुंबईमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात केला तर मुंबईमध्ये कुठेही तंबाखूचा सेल होऊ शकत नाही, कारण एवढ्या शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत आणि तर त्यांचा तुम्ही 100 यार्डचा परिसर जर काउंट केला तर मुंबईत. पण आता याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनचे बरेचसे चॅलेंजेस आहेत, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत. म्हणून त्याचबरोबर आपल्याला तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना त्यांच्या सोडण्यासाठी प्रवृत्त करणं खूप जरूर आहे. आणि त्याच्यासाठी तंबाखू सोडण्याचा जो सपोर्ट सिस्टम अवेलेबल आहे इंडियामध्ये ती ॲडिक्वेट नाही आहे, ती वाढणं खूप जरुरी आहे. त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं खूप जरुरी आहे. आणि हे स्लो प्रोसेस आहे, कारण तिथे काय म्हणतं की आपल्याला काय वाटतं की आपण एकदा माणसाला सांगितलं की तू बाबा तंबाखूमुळे कॅन्सर होतो किंवा तंबाखू खाल्यामुळे तुझा मृत्यू होणार आहे, तू उद्यापासून तंबाखू सोडून दे. जरी त्याची इच्छा असेल तरी पण ते ॲडिक्शन एवढं झालेलं असतं. जसं याच्यामध्ये रिसर्चमध्ये सांगितलं गेलं की तंबाखू सुरू करणे हे तुमच्या हातामध्ये आहे. एकदा सुरू झाल्यानंतर तुमचा त्याच्यावरचा कंट्रोल शून्य आहे. बऱ्याच लोकांना वाटत असतं की मी तंबाखू कधीही सोडू शकतो, आणि बरेच लोक बोलतात सुद्धा अरे मी बऱ्याच वेळा तंबाखू सोडला. याचा अर्थ काय आहे की ते बऱ्याच वेळा त्याचं रिलॅप्स झालेलं आहे, म्हणजे सोडून त्यांना ते कंटिन्यू करता आलेलं नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्यांना मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. बैन के बारे में आपने कहा महाराष्ट्र में गुटखा बैन झाला है, राइट. एवरीबडी नोज दैट. और एवरी ईयर हर साल नोटिफिकेशन निकालता है FDA कि महाराष्ट्र में तंबाकू ये गुटखा बैन है. बरोबर. लेकिन ये भी खबर आती है रोज कि यहाँ से इस जगह से इतना गुटखा बरामद किया, इस जगह से इतना गुटखा बरामद किया, इस जगह से इतना गुटखा बरामद किया. और जो गुटखा खाने वाले हैं वो पान के वो दुकान पे जाते हैं, वो मांगते हैं तो उनको कुछ ना कुछ मिल जाता है. गुटखा नहीं तो पान मसाला और तंबाकू अलग से मिल जाता है और उपयोग करते हैं. तो इसलिए बैन का प्रभाव जरूर है, पर इतना प्रभाव नहीं है जितना हम चाहते हैं कि उसकी वजह से जो होने वाली बीमारियां हैं वो बंद हो जाए. ऐसा नहीं होता है कि बैन से कंप्लीट वो हो जाएगा, बंद हो जाएगा. इसलिए बैन पूरा बैन शक्य नहीं है और संभावना नहीं है और उचित भी नहीं है. उससे हमारा फायदा, बीमारियों का जो हम अंत चाहते हैं वो नहीं हो पाएगा. बरोबर आहे. डॉक्टर गुप्ता सर, आता तुम्ही जसं सांगितलं त्याच संलग्न हा पुढचा प्रश्न आहे की बरेच लोक जे टोबॅको सेवन करतात किंवा तंबाखू खातात ते तंबाखूमुळेच तर मरत नाही. मग सगळेचे सगळे जर मरत नसतील तर मग हे तंबाखू सेवन करणारे व्यक्तींना वेगवेगळे कोणते आजार होतात किंवा असं काय होतं की ज्याच्यामुळे त्यांची मृत्यू होऊ शकते, याबद्दल जरा सांगा. तंबाकू खाने वालों में करीब 50% लोग ऐसे होते हैं क्योंकि तंबाकू के होने वाली बीमारियों से मृत्यु होती है. पर तंबाकू से होने वाली बीमारियां बहुत ज़्यादा हैं. सिर्फ वही नहीं कि जैसे फेफड़ों का कैंसर या हार्ट डिजीज़ या स्ट्रोक जिससे कि मृत्यु हो. कई बीमारियां ऐसी होती हैं कि जिनसे मृत्यु नहीं होती पर भयावह परिणाम देखने को मिलते हैं. जैसे पेरिफेरल वास्कुलर डिजीज़ बोलते हैं, जो कि उसकी वजह से हमारे जो एक्सट्रीमिटीज़ हैं, हाथ पैरों की उंगलियां हैं, हाथ पैर हैं, उनमें खून का प्रवाह बंद हो जाता है, गैंग्रीन हो जाता है और उसका कोई इलाज नहीं रहता, फिर उनको कट करना पड़ता है. तो कई सर्जन ऐसे हैं जो ये भी कहते हैं कि भाई एक्सीडेंट की वजह से तो हमें हाथ पैर काटना पड़ते हैं, पर ये तंबाकू सिगरेट बीड़ी की वजह से हमें और ज़्यादा हाथ पैर काटना पड़ता है. और इसके अलावा भी इतनी बीमारियां हैं जैसे भले ही मृत्यु नहीं हो, जैसे आँख की बीमारी, मैक्यूलर डिजेनरेशन जो होता है उसका एक बहुत बड़ा कारण तंबाकू है. ऐसी बहुत सी बीमारियां ना हो, खाली आप देखने की बात करो. तंबाकू का असर हमारी जो स्किन है उसके ऊपर बहुत ज़्यादा है. अब हम सब जानते हैं कि हम अपनी जो स्किन है, खासकर चेहरे की स्किन का कितना ख्याल रखते हैं. रोज़ अच्छे से वॉश करते हैं, देखते हैं, सब कुछ करते हैं उसको अच्छा रखने के लिए. और तंबाकू एक ऐसी चीज़ है कि वो जब हम खाते हैं तो हमारी स्किन पे झुर्रियाँ बहुत जल्दी और ज़्यादा पड़ने लगती है. तो इसलिए मृत्यु के जैसी बीमारियां भी हैं तंबाकू से, और मृत्यु न हो लेकिन हमारी जो क्वालिटी ऑफ लाइफ है वो बहुत ख़राब होती है. ऐसी बहुत ज़्यादा बीमारियां तंबाकू खाने से होती हैं. बरोबर आहे. याच्यामध्ये मी एक ॲड करू इच्छितो. जसं डॉक्टर गुप्तांनी सांगितलेलं आहे की तंबाखू हा शरीराच्या प्रत्येक भागावर इम्पॅक्ट करतो. जसं आता मगाशी प्रेक्षकांनी विचारलं होतं डिमेन्शियाच्या कॉन्टेक्टमध्ये. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट असोसिएशन एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे, पण शरीराच्या इतर भागांवर, मेंदूवर वगैरे ज्या पद्धतीने त्याचा ॲडिक्शनचा इम्पॅक्ट असतं, त्यामुळे आता मी एक्झाम्पल देतो की जन्म घेण्याआधीच्या मुलावर पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. जसं आम्ही संशोधन केलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये जर मातेने तंबाखूचं सेवन केलं असेल
तर त्या 9 महिन्यामध्ये जर तंबाखूचं सेवन केलं असेल त्याच्यामध्ये जन्माला येणारा बेबी हा लो बर्थ वेट असू शकतो, त्या महिलेचं जेस्टेशनल पिरियड कमी होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही विचार करा की जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त जन्माला येणाऱ्या व्यक्तीवर पण त्या तंबाखूचा प्रभाव पडू शकतो, एवढे त्याच्यामध्ये घातक परिणाम त्याच्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे हा तंबाखू जो आहे तो त्याला समूळ नष्ट करण्याची खूप जास्त जरूरत आहे. बरोबर आहे. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. निपाणीहून शिवानंदजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती धूम्रपान करतात, त्यामुळे इतर व्यक्तींना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो काय? त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो काय? त्याचप्रमाणे काही व्यक्ती तंबाखूजन्य फॅक्टरीमध्ये वगैरे कामकाज करतात, त्यांच्या आरोग्यावर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो काय? आणि किती वयापर्यंत त्यांनी कामकाज करायला पाहिजे? तुम्ही काय मार्गदर्शन करायला असा प्रश्न आहे. बरोबर. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, दुसऱ्या प्रश्नाचं मी डॉक्टर गुप्तांना रिक्वेस्ट करेन उत्तर द्यायला. तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो खूप महत्त्वाचा आहे. आता तंबाखू, आतापर्यंत आपण बोलतोय की तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर काय प्रभाव होतो, पण तंबाखू जसं मी सांगितलं की जन्माला येणाऱ्या मुलाच्या आधी पण त्याच्यावर इम्पॅक्ट तंबाखू करू शकतो. त्याचप्रमाणे जे तंबाखूचं सेवन करत नाही, स्पेशली जे स्मोकिंग नॉन स्मोकर जे असतात, आता त्यामध्ये जवळजवळ मी जसं मगाशी सांगितलं की वर्षभरामध्ये 70 लाख लोक दरवर्षी तंबाखूच्या सेवन करणारे लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यापैकी जवळजवळ 16 लाख लोक जे आहेत ते स्वतः तंबाखू सेवन न करता दुसऱ्यांच्या स्मोकिंग एक्सपोजरमुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे आणि याचं एक्नॉलेजमेंट आपण कोटपा लॉमध्ये केलेलं आहे की म्हणून पब्लिक प्लेसेसमध्ये स्मोकिंग हे बॅन केलेलं आहे. आता इथे काय होतं की आपल्याला प्रत्येकाला लॉ माहीत असतो, पण जसं सर आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की जर मला माहिती आहे की पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग बॅन केलेलं आहे तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी. जर मी स्मोकर नाही आहे तर दुसऱ्याच्या स्मोकिंग बिहेवियरमुळे मी माझ्या जीवनाला, माझ्या लंग्सला किंवा माझ्या शरीराला अपाय होणार असेल तर त्याला मी विरोध केला पाहिजे. आणि एकट्याने नाही, ते आपल्या प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जेव्हा पण कोणी पब्लिक प्लेसेसमध्ये तंबाखूचं कोणत्याही फॉर्ममध्ये सेवन करत असेल तर त्याचा सर्व लोकांनी विरोध केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला जर मदत लागली तर पोलीस किंवा तिथे जवळपास असणारी जी पण ऑथॉरिटीज असते त्या लोकांना त्याची ऑथरायझेशन लॉमध्ये दिली गेली आहे. उदाहरणार्थ तुमच्या कामाच्या ठिकाणी जर कोणी तंबाखूचं सेवन करत असेल किंवा स्मोकिंग करत असेल तर त्या कामाच्या असणारा जो हेड ऑफ द इन्स्टिट्यूट असतो किंवा तुमचा डायरेक्टर असेल, संचालक असेल तर त्याला तिथे ऑथॉरिटी दिलेली असते की तो त्याला फाईन लावू शकतो. शाळेमध्ये जर कोणाचं व्हायोलेशन झालं असेल तर शाळेच्या प्रिन्सिपलला त्याचं ऑथरायझेशन दिलं गेलेलं आहे की ते शाळेचा प्रिन्सिपल पण कायद्याने त्यांच्यावर चलान किंवा त्यांना फाईन लावू शकतो. त्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचा पाय की काही बेसिक ज्या गोष्टी, आता उदाहरणार्थ तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जे खाण्याला वगैरे जातात, जर कोणत्याही पब्लिक प्लेसेसमध्ये तंबाखूचं सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. आता बऱ्याच वेळा आपण रेस्टॉरंटमध्ये कदाचित कमी असेल, पण रेस्टॉरंट आणि बारमध्ये जेव्हा लोक जातात तर तेव्हा तिथे जर तुम्ही बघता तर तिथे स्मोकिंगचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. आणि जरी तिथे ते बोर्ड लावलेले असतात की नो स्मोकिंग झोन आहे, अनलेस अँड अंटिल कोणी त्याची कंप्लेंट नाही केली तर तो बार ओनर पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करत नाही. पण जर कोणी ऑब्जेक्शन केलं तर त्याच्यामध्ये त्याला हे केलं पाहिजे. मग सांगण्याचा मुद्दा काय की आपण जर 70% जे नॉन टोबॅको युजर्स आहेत त्यांनी जर ठरवलं की आपल्या सार्वजनिक ठिकाणी आणि समाजातून जर तंबाखूचं पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर आपण आपले कायद्याचं नॉलेज घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये आपल्या पोलिसांना किंवा इम्प्लिमेंटर आणि गव्हर्नमेंटला सपोर्ट केला पाहिजे. बराबर. अभी जैसे डॉक्टर पेडनेकर ने WHO के आंकड़े बताए कि जिनमें जो लोग तंबाकू का सेवन नहीं करते, धूम्रपान नहीं करते, उनमें भी करीब 12 लाख लोग ऐसे हैं जिनकी की मृत्यु तंबाकू की वजह से होती है क्योंकि उनके आसपास वाले दूसरे लोग तंबाकू यूज़ कर रहे हैं. उसमें एक और नंबर आता है कि करीब 70,000 तो बच्चे होते हैं. अब बच्चों का तंबाकू से कोई संबंध नहीं होता, लेकिन चूंकि दूसरे लोग तंबाकू का उपयोग करते हैं इसलिए उनकी असर से उनकी मृत्यु हो जाती है. तो ये एक बड़ी चिंतनीय बड़ा विषय है जिसमें सबको बहुत गंभीरता से सोचना और विचारना पड़ता है. और जो दूसरा प्रश्न था कि जो लोग तंबाकू पर ही काम करते हैं, जैसे जो लोग बीड़ी रोल करते हैं, तो जो साइंटिफिक लेबोरेटरी की स्टडीज़ हुई हैं उसमें ये पता किया है कि ये जो निकोटीन होती है ये इंट्राडर्मल स्किन के थ्रू भी ये एब्जॉर्ब होती है और ब्लड में और दूसरी जगह में ये निकोटीन और इसके मेटाबोलाइट्स पाए जाते हैं. तो इसका मतलब ये और जो बारीक डस्ट होती है तंबाकू के बारीक टुकड़े वो तो नाक के थ्रू सांस के द्वारा लंग्स में जाते हैं. तो इसलिए उनको भी इस बात की बहुत ज़्यादा संभावना है कि तंबाकू, वो भले तंबाकू खाए नहीं, स्मोक नहीं करें, लेकिन तंबाकू से होने वाली बीमारियां उनको ग्रसित कर सकती हैं. बहुत ज़्यादा संभावना है इस बात की. बरोबर आहे.
डॉक्टर गुप्ता सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की आपण असं म्हणतोय की बॅन झालं पाहिजे वगैरे, पण आपण नेहमी बघतो की याचा टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज असताना की स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा एखादा सिने स्टार असतो तर तो पण तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे त्याच्यावरची ॲड चालू असते त्यांची, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? ये एक बहुत महत्वपूर्ण मुद्दा है, विषय है, जिसकी अभी तक पूरी तरह से हल नहीं हो पाया है। थोड़ा बहुत हल होता है, जैसे कि जो लोग जन स्वास्थ्य में काम करते हैं, विश्वास करते हैं, बड़े बड़े डॉक्टर लोग हैं, संस्था हैं, वो कई बार ऐसे जो स्टार्स हैं, बड़े बड़े स्टार्स हैं, उनको लिखती है, उनको कहती है कि ये आप गलत कर रहे हो, इससे तंबाकू का प्रचार हो रहा है। पर ये कानूनी मुद्दे पे आ जाते हैं कि हम इसका तंबाकू का प्रचार नहीं कर रहे हैं, तो इलायची है या ऐसी कोई वस्तु है जिसका हम प्रचार कर रहे हैं। लेकिन हम सब जानते हैं, सब लोगों से, कि ये रियली में देखा जाए तो ये तंबाकू का प्रचार हो रहा है। पर ये कुछ कानूनी मुद्दे, अड़चने ऐसी हैं कि उनके ऊपर एक्शन कई बार लेने की कोशिश की जाती है, लिए भी जा रहे हैं, पर इसको पूरी तरह से हल कर पाना अभी तक सरकार के लिए और इसके लिए बहुत मुश्किल हो रहा है। पर ये एक ज्वलंत विषय है जिसके ऊपर हम सबको सोचना चाहिए और काम करना चाहिए कि ये कैसे बंद हो। बरोबर आहे। या मुद्द्यावर मी एक पॉईंट ॲड करेन, जसं भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण ह्या सेलिब्रिटीजने आपल्यासमोर ठेवलं पाहिजे, कारण त्यांनी, सचिन तेंडुलकर यांनी पब्लिकली कधीही सांगितलं गेलं की तंबाखू हा पूर्णपणे समाजासाठी हानिकारक आहे। त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की कोणत्याही प्रकारच्या हानिकारक ॲडिक्शन रिलेटेड याच्यामध्ये कितीही पैसा मिळाला तरी पण त्यांनी त्याच्या लेवलला एक स्वतः डिसिजन घेतलेलं आहे की ह्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या प्रमोशनमध्ये मी सहभागी होणार नाही। त्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट करेन, जे आपले सेलिब्रिटीज आहेत, कारण तुम्ही मुलांचा विचार करा, जे फ्युचर जनरेशन आहे। आता उदाहरणार्थ आपण जागतिक WHO आणि CDCने मिळून जगभरामध्ये 8वी 9वी 10वी 12 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांचं जे सर्वेक्षण केलं होतं, भारतामध्ये जेव्हा ते फर्स्ट टाइम झालं तेव्हा इंडियातले रिझल्ट बघून आम्ही पण शॉक झालो होतो। उदाहरणार्थ जे आपल्या भारतामध्ये हिंदी स्पीकिंग स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वीतली जवळजवळ 50% पेक्षा जास्त मुलं, म्हणजे तुम्ही 8वी 9वी 10वीचं वय बघा, 12 ते 14 वर्ष वयोगटातील त्या लोकांनी ऑलरेडी तंबाखूचं सेवन काही ना कोणत्या प्रमाणात जर सुरू केलेलं आहे। आणि जसं बघितलं की त्याचा इम्पॅक्ट जो आहे समजा 20 ते 25 वर्षामध्ये जर दिसत असेल, डिपेंडिंग अपॉन तुम्ही किती तंबाखू सेवन करतायत, तर ती मुलं जे आता 10 ते 14 वर्ष गायचे तर जवळजवळ 30th आणि 35th त्यांना तंबाखूमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना भेडसावं लागणार। आणि त्याप्रमाणे जर आपलं हे यंगर जनरेशन जर तंबाखूमुळे होणाऱ्या आजाराने ग्रस्त झालं तर आपलं भारताचं फ्युचर पण त्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट होऊन जाईल। बराबर। जैसा इन्होंने सचिन तेंदुलकर का एग्जाम्पल दिया, वैसे एक बहुत बड़े जो स्टार हैं हमारे सबके प्रिय अमिताभ बच्चन, वो बहुत पहले तंबाकू के उत्पादकों का उन्होंने गलत प्रचार किया था, लेकिन जब उनको कहा गया, बताया गया कि ये रियली में तंबाकू है, दूसरी पान मसाला या ऐसा नहीं है, तो उन्होंने बंद कर दिया। उन्होंने कहा कि मैंने अपने सारे कॉन्ट्रैक्ट कैंसिल कर दिए हैं, पुराना जो है वो भले ही थोड़ा सा चलेगा, लेकिन अब मैं कभी इनका प्रचार नहीं करूँगा। तो इस तरीके से संभव है कि हम कहें और ये बात मान जाएं, पर अभी काफ़ी कुछ काम होना बाकी है इस विषय में। बरोबर आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे ही। आणि सर, आता गुप्ता सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की तंबाखूमध्ये एवढं हार्मफुल, एवढं टॉक्सिक असं काय आहे की ज्याच्यामुळे हे सोडणं फार कठीण होत चाललेलं आहे? तंबाकू में एक तो ये है कि हानिकारक केमिकल्स हैं, करीब बहुत सारे केमिकल्स हैं, 4000-5000 के करीब केमिकल्स हैं। उसमें से 60-70 केमिकल ऐसे हैं जो को आइडेंटिफाई कर सके है, जो कि जहरीले हैं और जिनसे कैंसर हो सकता है। सबसे ज़्यादा उसमें जो है वो नाइट्रोसेमाइंस बोलते हैं, कि नाइट्रोसेशन से जब तंबाकू खाते हैं तो नाइट्रोसेमाइंस होते हैं, अलग अलग तरह के होते हैं। उसमें से बहुत ज़्यादा जो कार्सिनोजेनिक होते हैं, कैंसर उत्पन्न करने की क्षमता करते हैं, NN के। अच्छा। तो वो तंबाकू से होते हैं। और दूसरी बात, तंबाकू में, सारे तंबाकू पदार्थों में निकोटिन होता है, और ये जो निकोटिन है, अब हम जानते हैं कि सबसे ज़्यादा जो लत करने का या नशा करने का आदत डालने का केमिकल है वो निकोटिन है। बहुत से ऐसे केमिकल हैं, पदार्थ हैं, हम जानते हैं, जो ड्रग्स होती हैं जिनसे कि लत पड़ जाती है। कोकेन है, हीरोइन है, गांजा है, भांग है। लेकिन
जो निकोटिन है वो उन सबसे ज़्यादा पावरफुल है। और ये जो निकोटिन के पदार्थ हैं जैसे सिगरेट, बाकी जो पदार्थ हैं उनको हमारे दिमाग तक पहुंचने में कई मिनट, हम जो लोग उनको खाते हैं या उनको इवन इंजेक्ट करने के बाद भी दिमाग तक पहुंचने में कई समय लगता है, कुछ मिनट का समय लगता है। और निकोटिन ऐसी वस्तु है जिसको कि स्मोक करते से ही, लेते से ही सेकंड्स के अंदर दिमाग में पहुंच जाती है। तो इतना रैपिड एक्शन है इसका, और जैसे ही दिमाग में पहुंचती है तो ब्रेन में रिसेप्टर्स होते हैं, तो निकोटिन स्पेसिफिक रिसेप्टर्स डेवलप हो जाते हैं। और एक बार वो रिसेप्टर्स डेवलप हो गए और उनको निकोटिन नहीं मिली तो वो दिमाग के अंदर चिल्लाना शुरू करते हैं, निकोटिन चाहिए चाहिए चाहिए। तो इसलिए आप कोई तंबाकू खाने वाले से पूछे कि भाई तंबाकू क्यों खाते हो, क्यों बंद नहीं कर सकते, उनके दिमाग में चिल्लाते रहते हैं, आवाज़ आती है कि हमें चाहिए हमें चाहिए, तो उसको भी चाहिए। तो इसलिए तंबाकू एक बार शुरू कर दी, वो संभव है कि आप शुरू ना करें, एक बार शुरू कर दी और यूज़ कर ली, उसके बाद आपका कंट्रोल बहुत कम हो जाता है। वो फिर आपका दिमाग, आपके ब्रेन के रिसेप्टर्स उसको चाहते ही चाहते हैं। बरोबर आहे. याचं एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल मी सांगू इच्छितो की एक पेशंट टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर ट्रीटमेंट घेत आहे आणि तो तंबाखू युजर आहे. त्याचं ॲडिक्शन लेवल एवढं आहे की त्याला माहिती आहे की मी आता ॲडव्हान्स स्टेजच्या कॅन्सरमध्ये आहे, तरी पण त्या तंबाखूचं ॲडिक्शन एवढं होतं की त्या हॉस्पिटलमधल्या स्टाफला तो सांगत होता की बाकी काही नाही, तो की मला कोणीतरी तंबाखू आणून द्या, कोणीतरी मला तंबाखू आणून द्या. कारण त्याची जी फिलिंग होती, आता त्याला माहिती आहे की माझा मृत्यू समोर दिसतोय, तरी पण ते ॲडिक्शन जे आहे ते माणसाच्या बुद्धीच्या वर पण त्याचा कंट्रोल असतो आणि त्यामुळे तो माणूस हेल्पलेस होऊन जातो. म्हणून जसं डॉक्टर गुप्तांनी सांगितलं की तुमच्याकडे सुरू न करणे हा योग्य पर्याय आहे. सुरू केल्यानंतर ते तुमच्या हाताच्या बाहेर जाणार आणि ते सोडण्यासाठी तुम्हाला म्हणजे दृढ संकल्प पण असणं जरुरी आहे, त्याचबरोबर तुम्हाला सपोर्ट सिस्टम असणे पण खूप जरुरी आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं जे कारण असणार की ते सोडण्याच्याबद्दल ते पण तुमचं स्ट्रॉंग असणं खूप जरुरी आहे. हां सर, आता संक्षेपमध्ये फक्त एवढं सांगा की जे आपण ई सिगरेट म्हणतो ते ई सिगरेट जे आहे जे सेफ आहे असं म्हणतात युजली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे पेडणेकर सर? अच्छा, सर्वात पहिलं म्हणजे काय, जसं सरांनी सांगितलं की निकोटीन हा प्रॉब्लेम आहे आणि तो घटक जो आहे, आता काय, आता जे हे ई सिगरेट किंवा अल्टरनेटिव्ह जे ऑप्शन दिलेले जात आहेत त्याच्यामध्ये त्यांना काय आपल्याला चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं की तुम्हाला सिगरेट स्मोकिंग नाही करत आहेत. सिगरेट स्मोकिंगमधून लोकांना काय मिळत आहे तर ते निकोटीन जे मिळत आहे त्याच्यामुळे त्याचं ॲडिक्शन जे होतं आहे आणि त्याच्यामुळे जे त्याची शरीरामध्ये जी हानी होते. आता ते ई सिगरेट म्हणा किंवा अदर डिव्हाइसेस जे आलेले आहेत अल्टरनेटिव्हली, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं काय जातं, शरीराला निकोटीनच दिलं जातं. त्यामुळे तुम्ही अल्टिमेटली काय होणार आहे, ते ॲडिक्टच होणार आहे आणि ॲडिक्ट झाल्यानंतर तुम्हाला जे शरीरामध्ये ज्या सिगरेट स्मोकिंग किंवा इतर तंबाखूमुळे जे होतं आहे त्याचंच तुम्हाला ते परत परत त्याच्यामध्ये एक्सपोजर होणार आहे. बरोबर आहे. आणि डॉक्टर गुप्ता सर, तुमचा रिसर्च जो आहे तो याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे ई सिगरेट बॅन आणि याच्या संदर्भात, तर तुमचं काय मत आहे याबद्दल? तो ये ई सिगरेट का जो विज्ञापन होता है, मार्केटिंग होती है, ये कम्प्लीटली जो चिल्ड्रन हैं, एडोलेसेंट्स हैं, ये उन्हीं के ऊपर टारगेट होती है. और ये हम दावे से इसलिए कह सकते हैं कि जब हमने स्टडी किया है, सर्वे किया है, आंकड़े इकट्ठे किए हैं, तो जो बच्चे हैं 13 से 15 साल के, उनको ई सिगरेट के बारे में ज़्यादा मालूम है, वो ज़्यादा बच्चे जानते हैं और एक्सपेरिमेंट भी करते हैं. तुलना करें कि बड़े लोगों, उनके खुद के जो केयर गिवर्स हैं वो नहीं जानते ई सिगरेट के बारे में और ये बच्चे ज़्यादा जानते हैं. उसका एक परिणाम ये भी है कि अगर बच्चों के पास उनके बस्ते में से, स्कूल बैग में से अगर ई सिगरेट की कोई चीज़ मिल भी जाए तो उनके जो पालक हैं उनको नहीं पता चलता कि ये क्या है. तो ये एक बहुत बड़ा कारण है कि ई सिगरेट और ये नई नई चीज़ें जो आ रही है निकोटीन की, ये सब जो टारगेटिंग है ये बच्चों के लिए है. और इसीलिए इस जो 31 मई का तंबाकू विरोध दिवस है, इसका थीम ही ये है कि डिसेप्शंस बाय द इंडस्ट्री, उनको हमको ख़त्म करना है कि ये जिस तरीके से इनका विज्ञापन और प्रचार हो रहा है ये झूठे तरीके से हो रहा है, भ्रामक तरीके से हो रहा है. इसलिए इन सबको हमें देखना है और इन सबसे सावधान रहना है. चांगलं आहे. आणि प्रेक्षको,
सरांनी आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, एवढं चांगलं तंबाखूबद्दलच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तंबाखू सेवन कसं वाईट आहे याबद्दल सांगितलं आहे, त्याबद्दल सर आज आपण इथे आलेत आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.